श्री गुरुचरित्र अध्याय 52 अवतरणिका। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोतेभावे सावधान। श्री गुरुचरित्राध्याय 51। ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्नपये। सेवुनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत। अंगी धर्म पुलकांकित रोमांच ही उठती। कंठ झाला सद्गतीत गात्रे झाली संकपित। विवर्ण भासे लोकात नेत्री वहाती प्रेमधारा। समाधी सुखे न बोले देह अणुमात्र न हाले। सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे। देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती। सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे। म्हणोनी हस्ते कुरवाळीती प्रेमभावे आलिंगीती। देहावरी ये म्हणती ऐक बाळा शिष्योत्तमा। तू तरलासी भवसागरी रहासी ऐसे समाधीस्त जरी। ज्ञान राहिल तुझ्या उदरी लोक तरती कैसे मग। या कारणे अंतःकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी। बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी। तुवा विचारिले म्हणोनी आम्हा आठवली अमृताची वाणी। तापत्रयाते करी हानी ऐशी अनुपम्या प्रगटली। तुझमुळे आम्हा आठवले तुवा आम्हा बरवे केले। त्वाही एकाग्रत्वे ऐकले आता हेच विस्तारी। नामधारका ऐशिया परी सिद्ध सांगती परोपरी। मग तो नेत्रोन्मिलन करी करजोडीने उभा ठाके। म्हणे कृपेचे तारू तुची या विश्वास आधारू। भवसागर पैल पारू तुची करिसी श्री गुरुराया। ऐसे नामधारक बिनवीत सिद्धाचे चरणी लागत। म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा। या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परामामृती। भक्तजनांची मनोवृत्ती बुडी देवोनी स्थिरावली। मी अतृप्त आहे अजुनी हेची कथा पुनः सुचवोनी। अक्षयामृत पाजुनी आनंद सागरी मज ठेवा। बहु औषधींचे सार काढोन त्रैलोक्या चिंतामणी रसायन। संग्रह करीती विचक्षणे तैसे सार मज सांगा। ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना। म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री। श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका। प्रथम पासुनी सारांशनिका 51 पर्यंत। प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण। श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती जाहले। द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारी युगांचे भाव कथिता। श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले। नामधारका मर्जा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा। अंबिरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला। चतुर्थाध्यायी अनसूये प्रती छळावया त्रैमूर्ती येती। परितियेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे। पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पिठापुरी। श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले। सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी
विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली त्याची. गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरिली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती तया प्रती गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी. नवमाध्यायी रजका प्रती कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती फुडती गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करा वधिती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायांत. माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उद्दरी एकादशी अवतरले. द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञानकथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची. माता पित्या ते करंजपुरी भेटोनी येती गोदातीरी. कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी. क्रूर यवनाचे करुणी शासन सायदेवास वरदान देती श्री गुरु कृपा करून. 14व्या अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यां प्रती. यात्रेदवडूनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु. षोडशी ब्राह्मणा गुरुभक्ती कथुनी दिदली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दोन्ही करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सत्पदशी. घेवडा उपटूनी दरिद्रियाचा कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरुचा 18 औदुंबरांचे करुणी वर्णन योगिनीस देवनी वरदान. गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिदले तिजला 2. एकमर्ता कथिती ज्ञान सिद्धरूपे 20व्यात. तेची कथा 21. प्रेत आणिले औदुंबरापाशी श्री गुरु येऊनी तेथे निशी. पुत्र उठविता कृपाळू भिक्षा दरिद्र्या घरी घेती. त्याची वंद्या महिषी होती 30 करुण दुग्धवती. 22व्यात वर दिधला 23व्यात श्री गुरुस. राजाने गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस. त्रिविक्रम करी गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा. दाविती विश्वरूप महिमा विप्रलागे गुरुपाद पद्मा. 24व्यात वर देती. म्लेच्छांपुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आला 25. 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना. त्यागा म्हणती वादकल्पना परी ते उन्मत्त नायकती. 27 आणुनी पतिता विप्रासी वेदवाद करिता. कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले. 28 त्या पतिता धर्माधर्म सांगोनी कथा. पुनरपि देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला. 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथित गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची. 30 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा कथुनी शांतवू पाहती. 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सद्गमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु. सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण. कथा कुक्कुट मर्कट दोघे जण. वैश्यवेश्येचे कथन करीती राया ते पराशर. रुद्राध्याय महिमा वर्णन.
34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाते 35 प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठा ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळुनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममाग सांगती 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरुतया ते 38 भास्कर ब्राह्मण तिघा पुरते शिजवी अन्न जेविले बहु ब्राह्मण आणि गावचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंध्या होती 30 दिदली पुत्र संतती 39वे अध्यायी नरहरी करावी शुष्क काष्ठा अर्चवूनी दवडिले त्याचा कुष्ठा शबरकथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती 41 सायं देवा हस्ते घेती श्री गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्रकलत्रेसी सायं देव येऊनी करीती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 41 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायं देवा प्रत सांगोनी व्रत करविती 43 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावनी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथियेली 44 कुष्ठी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करुणी संगमी स्नान कुष्ठ नासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास 45वे अध्यायी 46 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण तितुकी रूपे धरुणी आपण गेले मठीही राहिले 47 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकिती शतगुणे पिकवुनी पुढती आनंद विले तया ते 48 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करुवुनी दवडिती कुष्ठदैवार्जिती रत्नाबाईंचे ईश्वर पार्वती संवाद शुद्ध मंत्रराज गुरुगीता प्रसिद्ध नामधारका सांगे सिद्ध 49वे अध्यायी म्लेच्छाचा स्फोटक दवडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51 गुरुमूर्ती देखोनी अक्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवितील नाना याती म्हणूनी गुप्त रूपे रहावे ऐसा करुणी निर्धार शिष्यासी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहुनिया ऐसे बोधुनी शिष्यासी गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातिला 51 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका परी गुरुगुप्त सिती गाणगापुरी कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पाहिले तैसेच भेटती अद्यापि हे अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसे भावार्थ असे आपुला तैसी कार्ये संपादिती नामधारका तू शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला
म्हणून इतिहास सारांशाला पुनः वदलो सत्शिष्या. पूर्वी ऐकिले असेल कानी, त्या ते तात्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी, श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसे अवतरणी का जान, तुझ कथिली कथांची खूण. इचे सतत करिता स्मरण, कथा अनुक्रमे स्मरतसे. ऐसे वदे सिद्ध मुनी, नामधारक लागे चरणी. विनवितसे कर जोडुनी, तुझे वचने सर्वसिद्ध. आता असे विनवणी, श्री गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी, हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका, तुवा प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका, तुझ्या प्रश्ने करोनिया. अंतःकरण असता पवित्र, सदा काळ वाचावे गुरुचरित्र. सौख्य होय इह परत्र, दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचावयाची पद्धती, तुझ सांगो यथास्थिती. शुचिर्भूत होऊनी शास्त्ररीती, सप्ताह करिता बहुपुण्य. दिनशुद्धी बरवी पाहुन, आवश्यक स्नान संध्या करून. पुस्तक वाचावयाचे स्थान, रंगवल्लादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून, पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन. यथोपचारे करून, ब्राह्मणासवी पूजावे. प्रथम दिवसापासोन, बसावया असावे एक स्थान. अतत्त्वार्थ भाषणी धरावे मौन, कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान, देव ब्राह्मणा वडिला वंदून. पूर्वोत्तर मुख करून, वाचनी आरंभ करावा. सप्तसंख्या अध्याय प्रथम दिनी, अष्टादश द्वितीय दिनी, अष्टाविंशती तृतीया दिनी, चतुर्थ दिवशी 34 पै, 37 पर्यंत 5वे दिनी, 43 वरी 6वे दिनी, सप्तमी 51 वाचोनी, अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण, करावे उत्तरांग पूजन. श्री गुरुते नमस्कारून, उपहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदीन, रात्री करावे भूमी शयन. सारांश शास्त्राधारे करुण, शुचिर्भूत असावे. एवं होता सप्तदीन, ब्राह्मण सुवासिनी भोजन. यथाशक्त्या दक्षिणा देऊन, सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान, करिता होय श्री गुरुदर्शन. भूतप्रेतादि बाधा निरसन, होऊनी सौख्य होतसे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी, नामधारक लागे चरणी. म्हणे बाळाची आळी पुरवोनी, कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती वंदुनी पायी, श्री गुरु केली बहु नवलाई. बाळका अमृत पाजी आई, तैसे आम्हा पाजिले. प्रति अध्याय 1 ओवी, ओंविली रत्नमाळा बरवी. मनासे कंठी घालिता पदवी, सर्वार्थाची पाववीत. सिद्धाचे वचन रत्न खाणी, त्यातुनी नामधारक रत्ने आणि. 51 भरुनी रांजणी, भक्त याचका तोषविले. किंवा सिद्ध हा कल्पतरू, नामधारके पसरिला करू. या इच्छा करुणी परोपकारू, भक्तांकरिता बहु केला. किंवा सिद्ध मुनी बलाहक, नामधारक शिष्य चातक. मुख पसरोनी बिंदू एक, मागता अपार वर्षला. तेने भक्ता अभक्ता फुकाचा, सकळा लाभ झाला अमृताचा. हृदयकोश खळजनांचा, पाषाण समही पाझरे. श्री गुरुरायाचे धरू चरण, सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करू नमन, ऐसे करी नारायणा. श्री गुरुरूपी नारायणा, विश्वंभरा दिनोद्वारणा. आपण आपली दावुणी खुणा, गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे 51 सारे अवतरणिका नाम 52 अध्यायः।
श्री गुरुदत्तात्रेया पूर्णमस्तु. श्री गुरुदेव दत्त.